ऑपरेशन वनचा मुख्य उद्देश होता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं, हे सगळ्यांना माहीत असेल. मग आधी ऑपरेशन वननुसार पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या. बलुचिस्तान, गिलगिटिस्तान, बाल्टिस्तान हे जे 3 प्रांत आहेत जे 1948 साली भारताच्या ताब्यातून गेलेले आहेत, ज्याच्यावर पाकिस्तानचा कब्जा आहे, ते सुद्धा घेण्याचं ऑपरेशन वनमध्ये, सिंदूर वनमध्ये आपल्या भारताचं ध्येय होतं. या सगळ्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही आणि ऑपरेशन 2ची घोषणा लष्कर प्रमुख करत आहे. याचा अर्थ काही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे का? तर असं काही घडलं की आम्हाला निवडणुका येतात असं वाटतं, लोकसभेच्या किंवा इतर सार्वत्रिक निवडणुका. पण ठीक आहे, आनंद आहे. देशाला जर काही त्यातून दिशा मिळणार असेल, देशाचा भूगोल वाढणार असेल, भूगोल, तर आम्ही त्याचं स्वागत करू. अभिषेक बॅनर्जी, पश्चिम बंगालमध्ये काल जो प्रकार घडला, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस, विद्यमान खासदार, जे एकदा नाही अनेकदा खासदार झालेले आहेत, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, ज्याला पश्चिम बंगालची शिरणी म्हटलं जातं, अशा ममता बॅनर्जी यांचे पुत्रवत असलेले भाचे अभिषेक बॅनर्जी ह्यांच्यावर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हल्ला घडवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा. विद्यमान खासदाराला एका पक्षाच्या, राष्ट्रीय पक्षाच्या सरचिटणीसाला, जो खासदार आहे, निवडणूक हारली आणि नवीन सत्ता आली भाजपची, ज्या पद्धतीनं लोकांना फूस लावून त्यांच्यावर हल्ला घडवला, पश्चिम बंगालमधलं पुढलं चित्र काय असेल आणि एकंदरीत देशातलं, हे कालच्या घटनेनं स्पष्ट झालं. आम्ही चोर मार्गानं फक्त निवडणुका जिंकणार नाही, विरोधकांचा पराभव करणार नाही, तर त्यानंतर जे विरोधक आमच्या विरुद्ध बोलतील, लढतील, त्यांना आम्ही अशा प्रकारे खतम करू रस्त्यावर. हा इशारा जर भारतीय जनता पक्ष देऊ इच्छित असेल तर या देशातली जनता, राजकीय कार्यकर्ते तुमच्या विरुद्ध लढायला आणि मारायला तयार आहेत. महाराष्ट्रात त्याने करण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही. आसाममध्ये सुद्धा याच पद्धतीनं त्यांचा कारभार सुरू आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जे विष ते पेरतायत, यात त्यांचाच बळी गेल्याशिवाय राहणार नाही. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच्या हल्ल्याचं ज्याने चित्रण पाहिलं आहे त्यांना कळेल, अनुभव येईल की किती गंभीर परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला इंधन बचतीच्या माहितीच्याच मंत्र्यांकडनं 13ची टोपली दाखवली गेलेली आहे. हेलिकॉप्टरसह 22 गाड्यांचा ताफा मंत्री संजय राठोड यांचा पाहायला मिळाला आहे. मग कारवाई करा. प्रधानमंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पाळले जात नसतील मंत्र्याकडून, तर देवेंद्र फडणवीस यांना अधिकार आहे त्यांना बडतर्फ करण्याचा. त्यांनी करावं, त्यांना कारवाई करावी आणि जनतेला आदर्श घालून द्यावा, एवढंच मी सांगेन. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आमच्या अमृता वहिनी या सायकलवर फिरतायत ना, आणि फडणवीसांच्या कॅबिनेटमधले मंत्री 25-50 गाड्यांचा ताफा हेलिकॉप्टरसह फिरतायत. ही तफावत जनतेला अस्वस्थ करते. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशा मंत्र्यांना, कोणी असतील. मला त्याच्याविषयी फार कमी माहिती आहे, कारण हा एक तांत्रिक विषय आहे. हा सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातूनच चर्चेतून सुटेल, अन्य कुणी याच्यावर चर्चा करू. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपण पाहिलं होतं की पोटनिवडणुकीच्या वेळेला माघार घेतली होती आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो. राजकीय शब्द काय आहे माझा, मी अशा लोकांना नेहमी राजकीय श्रद्धांजली वाहतो. तुम्हाला नवीन मार्ग दिसलेला आहे, तुम्ही नवीन मार्गात गेलेला आहात, तुम्ही सुखात राहा, परत आमच्या दारात येऊ नका.
देखिए, आर्मी चीफ का जो बयान है उसका मैं स्वागत करता हूँ। भारतीय सेना